ओके चला, आता काय आहे, बोरच्या प्रिन्सिपल नुसार काय आहे, मध्ये न्यूक्लियस आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, आणि इथं इलेक्ट्रॉन आहे जो निगेटिव्हली चार्ज आहे, आणि हा इलेक्ट्रॉन गोल फिरतोय. ओके, गोल फिरतोय. आता हा इलेक्ट्रॉन कोलॅप्स का होत नाही, किंवा ह्याला जर फिरायचं जर असेल तर ह्याला कोण कोण ह्याला सेंट्रिपिटल फोर्स देतोय, तर सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून हा असा व्ही व्हेलॉसिटीनी गोल फिरतोय. इफ व्ही इज इट्स व्हेलॉसिटी. अच्छा, ह्याच्यामध्ये किती चार्ज आहे, झेड. ह्याच्यामध्ये चार्ज किती आहे, झेड ई. अरे झेड ई चार्ज आहे ना. झेड, व्हॉट इज झेड, नंबर ऑफ, व्हॉट इज झेड, नंबर ऑफ प्रोटॉन्स. ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण, नंबर ऑफ प्रोटॉन्स. हा, आणि ह्याच्यावर प्लस ना, प्लस ई. प्रत्येक प्रोटॉनवर चार्ज किती आहे, ईच आहे ना, म्हणजे प्लस झेड ई. आत न्यूक्लियस मध्ये चार्ज आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस ई आहे. अच्छा, मग ह्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे सांगा मला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतं, के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. के Q1 झेड ई Q2 ई बाय रेडियस, समजा ही रेडियस मला आर, बाय आर स्क्वेअर. व्हॉट इज दिस, हे काय आहे, हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि दिस इट सेल्फ ऍक्ट्स लाईक सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, mv स्क्वेअर बाय आर. अरे कळतंय. व्हॉट इज एम, एम इज मास ऑफ इलेक्ट्रॉन, एम इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. बर बघा, विच इज नेग्लिजिबल, बट काहीतरी मास आहे ना त्याला. बर, आर आर कट झाला. ओके ओके, ह्याला रिअरेंज कसं करता येईल मला सांगा. आय कॅन राईट आर इज इक्वल टू, काय देता येईल मला, के. के इज व्हॉट, बेसिकली 1/4πε0. माहिती ना तुम्हाला, के ची व्हॅल्यू काय असते, 1/4πε0. हा, आणि के ची व्हॅल्यू किती असते, 9 × 10⁹ अशी असते व्हॅल्यू. ओके, ब्रिंग इट बॅक हिअर. मग मी आर ची व्हॅल्यू काय करतो, आरला इथं घेतो. हे काय झालं, के झेड ई स्क्वेअर अपॉन एम, एम व्ही स्क्वेअर. के झेड ई स्क्वेअर अपॉन एम व्ही स्क्वेअर. येस ऑर नो. ही झाली आर ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू किती आहे, 1/4πε0 ना, म्हणजे आय कॅन राईट झेड ई स्क्वेअर अपॉन 4πε0 एम व्ही स्क्वेअर. अरे व्ही कळतं तुम्हाला, काय 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 केलं मी, हे काय आहे आर. हे कम्प्लीट नाहीये बघा. आता व्ही आणि आर मध्ये पण मला काहीतरी रिलेशन लावता येतं का बघता बघा. समजा हे nth ऑर्बिट आहे, हे किती ऑर्बिट आहे, nth. तर मला सांगा ह्याचं अँग्युलर मोमेंटम किती असेल, nh/2π. अच्छा, आणि अँग्युलर मोमेंटम अजून काय असतं, mvr. mvr आठवत आहे का, अँग्युलर मोमेंटम mvr. अच्छा बघा, आता मला काय करता येईल, आय कॅन से v इज इक्वल टू nh/2πmr. असं लिहू का मी, v इज इक्वल टू nh/2πmr. येस ऑर नो. आता ह्या v ची व्हॅल्यू याच्यात टाका, काय लिहिता येईल मला, थोडं मोठं काढतो. r इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर अपॉन 4πε0 m. आता v स्क्वेअरच्या ठिकाणी हे v चा स्क्वेअर करून टाकायचं, काय येईल, n²h² अपॉन 4π²m²r². अरे कळतंय, काय काय कट होतंय बघा, 4 4 π π m m r r, एवढं सगळं कट झालं. ओके, म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आली, ओके, आर ची व्हॅल्यू आली ε0 n²h² अपॉन πm ze². ε0 n²h² अपॉन πm ze². ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला या पुढच्या ज्या टॉक मध्ये आहे ह्याचे फॉर्म्युले तुम्हाला एकदम पाठ पाहिजेत, आणि हे फॉर्म्युले कन्फ्युजिंग असतात. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. दिस यू शुड रिमेंबर, आणि बेस्ट वे टू रिमेंबर दिस फॉर्म्युले इज टू सॉल्व न्यूमेरिकल्स. प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्हाला येईल. अच्छा, आता ह्याचा फायदा काय आहे बघा. हे थोडासा नीट चांगलं लिहिता आलं मला. ε0 h² अपॉन πme² असं लिहितो, आणि हे n²/z करतो ना. असं केल्याचा फायदा काय आहे, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत.
एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे, पाय एम मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना एम म्हणजे, आणि ई स्क्वेअर हे सगळं कॉन्स्टंट आहे. फक्त एन स्क्वेअर झेड मिळालं मला, कळतंय? म्हणजे काहीतरी कुठेतरी कॉन्स्टंट के डॅश म्हणलं मी याला, तर काय झालं के डॅश एन स्क्वेअर झेड. तुम्हाला कळतंय? म्हणजे ह्याच्यानी मला काय कळलं, ह्याचं फार इम्पॉर्टंट रिलेशन मला काय मिळालं, ही रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा बोहरचं मॉडेल जे आहे, थिअरी जी आहे ती किती पुढे गेली. त्यांनी फक्त इलेक्ट्रॉन आहे असं सांगितलं नाही, असं फिरतोय सांगितलं नाही, त्यांनी रेडियसचं कॅल्क्युलेशन पण केलं. ही रेडियसचं कॅल्क्युलेशन आहे. मग म्हणजे आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आणि आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू झेड. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू झेड. अरे कळतंय? झेड काय ऍटॉमिक नंबर, जो हायड्रोजनसाठी एकच असतो ना. आता हे मी हे हायड्रोजन ऍटम जे लिहिलंय ना, हे ऍक्च्युअली काय पाहिजे, हायड्रोजन लाईक ऍटम. हायड्रोजन लाईक ऍटम. अच्छा ठीक आहे. कारण आपण हे म्हणजे हायड्रोजन लाईक म्हणजे काय, हायड्रोजन हेलियम लिथियम तर 2-3 एलिमेंट 4-5 तर जो पहिला आहे ना सेक्शन टेबल मधला, हा त्याच्यासाठी हे लागू होतं. हा हायर जे ऍटम्स असतात हायर ऑर्बिट्सचे, तर त्याच्यामध्ये हे एक्झॅक्ट लागू होत नाही. ते या थेअरीचं ड्रॉबॅक आहे. ते आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे का लागू होत नाही. पण फॉर हायड्रोजन लाईक ऍटम ऑल दिस इज व्हॅलिड. तुम्हाला कळतंय? अच्छा. आता त्याच्यावर भरपूर न्यूमेरिकल येतात. एकतर ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत आणि या सगळ्या कॉन्स्टंटची तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे. यू शुड नो ऑल द व्हॅल्यूज. मास ऑफ इलेक्ट्रॉन, यू शुड नो व्हॉट इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. बघा व्हॉट इज इट. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 9 × 10⁻³ kg. ओके. व्हॉट इज एप्सिलॉन नॉट. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस 8.85 × 10⁻12 सॉरी 10⁻12. व्हॉट इज युनिट, कूलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके कळतंय का. फाईन. हे झालं एप्सिलॉन नॉट. आणि काय कुठला कॉन्स्टंट येतं, प्लँक्स कॉन्स्टंट 6.67 × 10⁻34 जूल सेकंड. अजून काय येतं, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 कूलम. कळतंय? येस. हे सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे, हे पाठ पाहिजेत व्हॅल्यूज तुम्हाला. ओके चलो. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ असतील तर यू कॅन पुट इट ऑल हिअर आणि तुम्हाला हे असं मिळेल. ओके. तर मग आता हा काहीतरी कॉन्स्टंट के आहे, म्हणजे हे रिलेशन आहे ना. म्हणजे समजा आर इज इक्वल टू हे के डॅश एन स्क्वेअर. हा इफ व्हॅल्यू ऑफ झेड इज 1. तुम्हाला ह्याच्यावर भरपूर न्यूमेरिकल करता येतात. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये रेडियस एवढा आहे, दुसऱ्या ऑर्बिटचा रेडियस किती, तिसऱ्या ऑर्बिटचा रेडियस किती. तर ऑर्बिटचा रेडियस हे एन स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये. म्हणजे पहिल्याचा ऑर्बिट जो काही रेडियस आहे पहिल्याचा, म्हणजे आय कॅन से R1 इज इक्वल टू, बेसिकली ह्याला के डॅश म्हणलं आपण, के डॅश म्हणू. हे के डॅश जर असेल तर R2 किती आहे, इट इज R2 ना, सेकंड ऑर्बिटचं रेडियस हे 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स असणार आहे, म्हणजे 4 के डॅश. R3 किती आहे, 9 के डॅश. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे. येस. म्हणजे तुम्हाला बोहरच्या मॉडेलनी तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिट नुसतं आहे हे कळलं नाही, त्याचं रेडियस पण किती आहे कळलं, त्याची व्हेलॉसिटी किती आहे, ऑर्बिटल स्पीड, लिनियर व्हेलॉसिटी ऑर्बिटलची किती आहे ऑर्बिट करताना. बघा याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून बघा, ह्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू टाका. खेळा, हे खेळायचंच आहे फक्त. यू सबस्टिट्यूट दिस. तुम्हाला व्ही काढायचं आहे ना, बेल. याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू टाकून बघा, व्ही इक्वल टू NH/2πm आर. आर ची व्हॅल्यू टाका. इथं काय येतं, ZE स्क्वेअर अपॉन 4πε0 mv². काय काय कट होतं, m कट झाला, पाय 2 नंतर हा v आणि हा एक v. कळतंय? म्हणजे v इज इक्वल टू काय आला, ZE स्क्वेअर अपॉन2NH ε0.
कळतंय का तुम्हाला हे? हा, दिस इज लाईक दिस. आता यातले कॉन्स्टंट्स कुठले कुठले आहेत बघा. हे काय आहे? ZE स्क्वेअर अपॉन 2H एप्सिलॉन नॉट, हे कॉन्स्टंट्स आहेत, इंटू 1 अपॉन n. कळतं तुम्हाला? येस. म्हणजे V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर टू यू? म्हणजे जितका n कमी तितका V जास्त. म्हणजे जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ आहे त्याचा स्पीड पण जास्त आहे. लक्षात घ्या. तुम्हाला हे जे ब्लॉक केलेले फॉर्म्युले आहेत, ब्लॉक केलेले, म्हणजे ज्याला ज्याला ब्लॉक केलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे दिस यू शुड मेमराइज. हे रिझल्ट तुम्हाला मेमराइज झाले पाहिजे. त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स येतात. कळतंय? अच्छा. कोणी विचारला ओमेगा किती आहे? ओमेगा काय करणार? ओमेगा इज V बाय R ना. अरे कळतंय? तुम्हाला काढता येईल काय प्रॉब्लेम? V बाय R. व्हॉट इज V? V हे आहे, R हे आहे. याचा दोघांचा रेशो घ्या. हे बघा, दोघांचा रेशो घ्या. काय करता येईल रेशो मध्ये? हे करा, डू इट. हे रेशो घ्या, सिम्पल. हे आणि याचा रेशो घ्या, तुम्हाला ओमेगा मिळेल. युल गेट सम ओमेगा. ओके. आता अजून एक इम्पॉर्टंट टाइम पिरियड. ठीक आहे, आपण ओमेगा काढू, त्यातून टाइम पिरियड आपल्याला कळेल. बरं, ओमेगा कसा? V बाय R ना. लिहा आहे ZE स्क्वेअर अपॉन 2NH एप्सिलॉन नॉट. हा झाला V बाय R. R हे ठेवा खाली. एप्सिलॉन नॉट N स्क्वेअर H स्क्वेअर. ओके. आणि पाय वरती गेला, पाय MZE स्क्वेअर. अरे कळतं तुम्हाला? आता यातल्या गोष्टी सगळ्या कॅन्सल करा, मर्ज करा. काय काय कॅन्सल होतंय? तर कॅन्सल होतच नाहीये काही. ओके. बऱ्याच गोष्टी सगळ्या ऍडअपच होत आहेत. चला ठीक आहे. काय झालं मग? वरती काय होईल? पाय MZ स्क्वेअर E रेस टू 4, पाय MZ स्क्वेअर E रेस टू 4 अपॉन 2N क्यूब H क्यूब एप्सिलॉन नॉट स्क्वेअर. आय काय तर घाणेरडं आलं पा. ठीक आहे, आहे घाणेरडं, काय करायचं त्याला? ओके. हा, निवांत. आता बघा, हा झाला ओमेगा. तुम्हाला ओमेगा जनरल लागत नाही, पण ओमेगा इम्पॉर्टंट काय कारण आपल्याला ह्याला टाइम पिरियड काढायचा आहे. व्हॉट इज ओमेगा? 2 पाय बाय कॅपिटल टी. 2 पाय बाय कॅपिटल टी. हा, आता म्हणजे कॅपिटल टी काय करता येईल? आय कॅन गेट कॅपिटल टी. पाय पाय कट झाला. कॅपिटल टी आय कॅन राईट एज 4N क्यूब, असं करतो, 4H क्यूब एप्सिलॉन नॉट स्क्वेअर N क्यूब अपॉन M E रेस टू 4 आणि हे Z स्क्वेअर. असं लिहिलं मी. ओके. हा, ह्याच्यावर पण क्वेश्चन डायरेक्ट येणार नाही, तुम्हाला हे एक्सपेक्ट नाही करणार, ते पाठ करा. पण व्हॉट शुड बी केप्ट इन टू माइंड? T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N क्यूब बाय Z स्क्वेअर. हे इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. हा, ह्याच्यावर तुम्हाला विचारतात. अच्छा. ओके. आता तुम्ही ह्याच्याकडे बघितलं, इफ यू लुक ॲट दिस अँड दिस, ह्याच्यावर काहीतरी सिमिलर, ह्याच्या असं काहीतरी स्टडी केल्याचं ह्याच्या अगोदर आठवत आहे का? मला सांगा. ह्याच्याकडे बघा. ओके. म्हणजे असं लिहू का मी ह्याला? झेड आपण जर कॉन्स्टंट मानला, हे सेपरेट काढू. आता लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. हे काय करता येईल मला? ओके. कॅन आय राईट लाईक दिस? कॅन राईट हिअर ॲज, आय कॅन राईट दिस ॲज R is directly proportional to root n. किंवा I can write, एक सिंपल करूयात, R raised to 3/2 is directly proportional to n cube. असं करू का मी? ह्याच्यावर असं लिहू का मी ह्याला? येस. आता लुक ॲट दिस अँड लुक ॲट दॅट. ह्याच्यावर मला काय कॅल्क्युलेट करता येईल की R raised to 3/2 is directly proportional to T. ओके. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ह्याच्यावर काय लिहिता येईल मला? T स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. आठवतंय असं काहीतरी केलेलं? T स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. आठवतंय असं काही केलेलं? अरे केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, लॉ ऑफ पिरियड, आठवतंय? T स्क्वेअर प्रोपोर्शनल टू R क्यूब. तो इथं पण व्हॅलिड आहे. आठवतंय का नाही? येस. बघा, मी ज्याला ज्याला ब्लॉक केलेला आहे, ह्याला ब्लॉक करायची गरज नाही, मी ज्याला ज्याला ब्लॉक केलेला आहे
ते रिझल्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. बाकीचे जरी नसते लक्षात राहिले तरी हरकत नाही, पण तुम्हाला ज्याला मी स्क्वेअर ब्लॉक केलेला आहे त्या गोष्टी यू शुड रिमेंबर. त्याच्यावर न्यूमरिकल येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कळतंय? येस. तर बघा, म्हणजे बोहरने नुसतं किती डिटेल्ड मध्ये ह्याचं अनालिसिस सांगितलं तुम्हाला. दिस वॉज ऑल बोर्स कॉन्ट्रीब्युशन. कळतंय? अच्छा, ओके. ह्याच्यामध्ये अजून एक थोडस एकच गोष्ट पॉइंट लक्षात घ्या. हा जो व्ही आहे ना, व्हीचा हा फॉर्म्युला आहे, तर मी असं लिहितो का फक्त बघा, आय कॅन राईट व्ही इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर अपॉन बर आय कॅन राईट ॲज दिस ॲज ई स्क्वेअर बाय एन बाय 2 NH epsilon naught n इथं नको, CZ by n. बघा एक मिनिट, मी काय करतो, वरती आणि खाली C नी मल्टिप्लाय करतो. डू यू अग्री विथ दिस? CZ by n, हा n. मी काय केलं, ह्याला या फॉर्म्युलाला फक्त रिअरेंज केलं इन सच अ वे, फक्त वरती आणि खाली C नी मल्टिप्लाय केलं. व्हॉट इज C? C इज व्हेरी फेमस, स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे मला माहिती पाहिजे. हा, आता हे जे काही आहे ना, हे जे आहे ह्याला म्हणतात, ह्याला एक शब्द आहे समरफिल्ड फील्ड कॉन्स्टंट. एक मिनिट बघतो, मी एकदा चेक करतो. समरफिल्ड फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट, ह्याचं नाव काय आहे? समरफिल्ड. हे सीईटी मध्ये काहीही गरजेचं नाहीये. हे आय एम जस्ट राईट नाव गिव्हिंग यू, तुम्ही फक्त नोट डाऊन करून घ्या फॉर युअर इन्फॉर्मेशन. समरफिल्ड फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट याला म्हणतात. कळतंय? आणि याची व्हॅल्यू असते 1/137. याची व्हॅल्यू किती असते? 1/137 ही त्याची व्हॅल्यू असते. हा एक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू अशी येते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू तुम्ही हे गणित सगळं सॉल्व्ह केलं तर अशी व्हॅल्यू येते. ओके ओके. मग मला काय लिहिता येतं? व्ही इज इक्वल टू, आय कॅन राईट ॲज 1/137 CZ by n, असं मला लिहिता येईल का? येस. मी काय केलं? काही नाही वेगळं केलं, हेच अशा पद्धतीत लिहिलं. हे तुमचं 1/C/137, तुमचं जे तुम्ही विचारतो डाऊट कधी कधी, काही मुलं विचारतो C/137 काय आहे, तर C/137 कधी येतं? इफ Z = 1, N = 1. Z = 1 म्हणजे हायड्रोजन ॲटम आहे, आणि N = 1 म्हणजे काय? पहिलाच ऑर्बिट आहे, पहिल्याच शेलमध्ये. कळतंय? हा, म्हणजे पहिल्या शेलमध्ये तो V = C/137 येणार ना. कळतंय? तुम्हाला कळलं हे 1/137 कुठनं आलं? हा, हे तुम्ही जर ह्याला सिम्प्लिफाय केलं, आणि हे कुठनं आलं, तुम्ही याला वरती आणि खाली C नी मल्टिप्लाय केलं आणि रिअरेंज केलं तर हे येतं. यू अंडरस्टँड? आणि हे तर तुम्ही सर सॉल्व्ह केलं तर 1/137 असं येतं, आणि ह्याला म्हणतात समरफिल्ड फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट. लिहून घ्या फक्त. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? बघा, आणि नीडलेस टू से, तुम्हाला टाइम पिरियड जर मिळाला तर फ्रिक्वेन्सी कशी मिळणार? फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ना. ह्याचं खेळायला लागेल, पण हे उलट करायचं. दॅट गिव्स यू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदामध्ये तो इलेक्ट्रॉन किती रिव्होल्युशन कंप्लीट करणार, आणि टाइम पिरियड म्हणजे काय? एका रिव्होल्युशन लागलेला वेळ. कळतंय? येस. सो ऑल दिस इज देअर. म्हणून मी तुम्हाला परत सांगतो, ज्या ज्या ठिकाणी मी ब्लॉक केलेले आहेत, इथं ब्लॉक आहे, इथं ब्लॉक, एस्पेशली इथं इथं इथं, हे सगळे ब्लॉक जे केलेले आहेत, स्क्वेअर ब्लॉक, हे ब्लॉक तुम्हाला यू शुड रिमेंबर, हे तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. आणि हे बेस्ट काय करा, एका चार्टवर हे लिहा, आणि ते व्हिज्युअल तुम्हाला दिसेल असं समोर ठेवा किंवा समोर चिटकवा, वॉट एव्हर. आणि बेस्ट वे टू रिमेंबर एनी फॉर्म्युले इज ऑलवेज टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. भरपूर प्रॉब्लेम इतके सॉल्व्ह करा की प्रॉब्लेम सॉल्व्ह करून करून डोक्यात हे फिटच होऊन जातील. हे असं असं असतं. हा, आता त्यांनी हायड्रोजन ॲटम साठी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला Z = 1 ठेवावं लागेल, हेलियमला Z = 2 ठेवावं लागेल. कळतंय? हा, पण हे जे काही सगळी थिअरी आहे, दिस इज व्हॅलिड ओनली फॉर हायड्रोजन लाईक ॲटम. ते इनिशियल फॅमिली असते ना पहिली छोटी, दॅट मच. ठीक आहे, ओके. पुढे बघू. चला, चर्चा पुढे नेऊयात. आपण बघतोय बोहरचं स्ट्रक्चर, बघतोय ॲटॉमिक स्ट्रक्चर. बोहरने सांगितलं, आपण बघितलं कायच्या अगोदर काय काय बघितलं? टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी, रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट, इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट,
अकॉर्डिंग टू बोर. बरोबर आहे. आता चर्चा करू एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. चर्चा करू एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. बघा चला, एनर्जी कुठली कुठली मेकॅनिकल एनर्जी असणार त्याच्यामध्ये. एक म्हणजे कुठली असणार, पोटेन्शियल एनर्जी. दुसरी असणार कायनेटिक एनर्जी. कळतंय, सिंपल. चला वन बाय वन. कायनेटिक एनर्जी किती असती, हाफ mv². येस ऑर नो. ओके. व्हॉट इज व्ही. व्ही काय आहे, Ze² अपॉन 2nh एप्सिलॉन नॉट. व्हॉट इज व्ही, Ze² अपॉन 2nh एप्सिलॉन नॉट चा स्क्वेअर. काय करता येईल, हाफ m Z² e⁴ अपॉन 4n² h² एप्सिलॉन नॉट स्क्वेअर. अरे कळतंय. ओके. बघा हे अजून सिम्प्लिफाय कसं करता येईल. हे खाली 8 राहिलं, mz² e⁴. बघा मी थोडासा असं करतो. ओके, हे थोडासा रिअरेंज करता येईल का मला. बघा आय राईट m e⁴ अपॉन 8h² एप्सिलॉन नॉट स्क्वेअर. हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. आता काय झालं, हे Z²/n². अरे तुम्हाला कळतंय का, हे काय आहे, कायनेटिक एनर्जी. ओके, दिस इज कायनेटिक एनर्जी. फाइन. गो टू पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. किती असते पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल आठवा, पोटेन्शियल एनर्जी दोन चार्ज मध्ये, दोघांमधला डिस्टन्स r असेल तर किती असते, k q1 q2 बाय r ना. k म्हणजे काय, 1/4π एप्सिलॉन नॉट q1 q2 म्हणजे Ze इंटू e म्हणजे Ze². आणि मायनस येईल ना, का त्यातला एक इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आहे ना, म्हणून मायनस k q1 q2 अपॉन r. अरे कळतं तुम्हाला. ओके, r ची व्हॅल्यू टाकता येईल का इथं मला. r ची व्हॅल्यू किती आहे, r ची व्हॅल्यू किती आहे, एप्सिलॉन नॉट n² h² अपॉन पाय m Ze². एप्सिलॉन नॉट m² h² अपॉन पाय m Ze². अच्छा, ही r ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू डंप करा इथं. मगाशी आपण डिराइव्ह केली होती नाही, ही r ची व्हॅल्यू डंप करा. काय येतं पोटेन्शियल एनर्जी. बघा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 2 मिनिट्स इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट n² h² अपॉन काय लिहितोय, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू ह्याच्यात ना मायनस Ze² अपॉन 4π एप्सिलॉन नॉट इंटू r एप्सिलॉन नॉट n² h² अपॉन पाय m Ze². ह्याला करा सिम्प्लिफाय. काय काय पहिला कट होतंय का बघा, पाय पाय कट होतोय आणि काय कट होत नाहीये, NH नाही. ओके, काय येईल हे, Z² e⁴ Z² e⁴ m वरती अपॉन 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². अच्छा, ओके. बघा हे मी असं लिहू शकतो का, हे थोडं रिअरेंज करून as can I write like this. बघा m e⁴ अपॉन 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h² इंटू ब्रॅकेट Z²/n². असं लिहू शकतो काय, नाही रिअरेंज खेळतोय फक्त मी. अरे कळतंय ना. लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही फॉर्म्युला, डोंट वरी, यू डोंट हॅव टू मेमराइज दिस. तर सध्या बघा, लुक ॲट दिस अँड दिस. हे दिसायला एकदम सारखं सारखं वाटायला लागलंय, सो सिमिलर. हा चला, मग मला लेट मी फाइंड टोटल एनर्जी. व्हॉट इज टोटल एनर्जी. इट इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. अच्छा, ऍड करा दोघांनाही. ओके, त्यातलं काय काय कॉमन निघतंय पहिला बाहेर आणा. काय कॉमन निघेल, m e⁴ अपॉन एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h² इंटू
झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, हे कॉमन काढलं सगळं, आणि इथं काय येतं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे 1/8 मायनस 1/4. अरे कळतंय का, हे दोन्ही मी ऍड केलेलं आहे. हे मी फक्त झेड स्क्वेअर एन स्क्वेअर असं बाहेर का काढतोय माहिती का? बेसिकली बाहेर काढायची याच गरज नाही. का काढतोय? कारण तुम्हाला हे डोक्यात फिट व्हायला पाहिजे की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे कॉन्स्टंट टर्म आहे ना, आणि ह्याच्यावर डिपेंड करते. डिपेंडन्सी दाखवण्यासाठी, तुम्हाला डोक्यात फिट होण्यासाठी मी असं सेपरेट काढून लिहितोय. एकत्र लिहिलं तर काही बिघडणार नसतं असं. ठीक आहे, ओके. व्हॉट इज दिस? हे काय होतं? -1/4 -1/8. ओके, मग लिहू काय मी? टोटल एनर्जी इक्वल टू me⁴/8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर असं लिहू, इंटू झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर असं लिहू का? व्हॉट इज दिस? टोटल एनर्जी. बघा. Now listen, look at this, look at kinetic energy, look at potential energy, and look at total energy. Now I can conclude from here that total energy of electron is simply minus of kinetic energy. बघा ह्याच्यात फक्त मायनसच फरक आहे ह्याच्यामध्ये, मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी, आणि इट इज ऑल्सो इक्वल टू हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी. अच्छा, हे असं कुठेतरी बघितल्यासारखं आठवत आहे का? असं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला? डू यू एव्हर फील असं काही बघितलं कुठं? हे आठवा ग्रॅव्हिटेशन. बघा, इट इज द ग्रॅव्हिटेशन मध्ये असंच होतं ना, सिमिलर. टोटल एनर्जी इज नेगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी, ते मायनस GM1M2 बाय आपण R+H लिहित होतो, 2R+H किंवा R+H. येस ऑर नो? कळतंय? इथं पण तेच होणार आहे. तिथं पण टोटल एनर्जी वॉज हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी, हो की नाही? अच्छा, आता पुढे आपण तेव्हा पुढे काय केलं होतं? अजून एक शब्द इन्व्हेंट केला म्हणजे आणला, तो म्हणजे बाइंडिंग एनर्जी. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? बघा, मला सांगा, या इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे, याचा अर्थ काय? तो इलेक्ट्रॉन बांधला गेलेला आहे त्या न्यूक्लियसला, ज्या प्रकारे मून अर्थला बांधला गेलेला आहे. मूनची टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे, किंवा सॅटेलाइटची टोटल एनर्जी निगेटिव्ह होती, आठवत आहे? हा, आता बाइंडिंग एनर्जी काय? बाइंडिंग एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन ऍट इन द nth ऑर्बिट. सगळं मी nth ऑर्बिट साठी करतोय ना. ओके, व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर एन इलेक्ट्रॉन इन अ स्टेट to be given so as to make it free from the electrostatic force of attraction from nucleus. What is binding energy? He is the minimum amount of energy which should be given to an electron to make it free. Simple. To make it free from what? Make it free from the electrostatic force of attraction of nucleus. कळतंय? हे किती सिमिलर चालतं, ग्रॅव्हिटेशन आणि हे किती सिमिलर आहे. सेम नाही भाऊ, सिमिलर म्हणतोय मी. अच्छा, हे मायक्रो आणि ते मॅक्रो मध्ये. कळतंय? So what is binding energy? Basically binding energy is always negative of total energy. टोटल एनर्जी निगेटिव्ह समजायची, टोटल एनर्जी -10 ह्याला +10 द्या म्हणजे ह्याची हा मुक्त झाला, हा काय झाला? ही बिकम फ्री. ओके, सो बाइंडिंग एनर्जी लिहा. ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यू टेक एनी एनर्जी, केई, पीई, टीई, बीई, यू टेक एनी एनर्जी, all these energies are directly proportional to n² by z². This is very important. n² by z². ठीक आहे? अच्छा, हे सगळं तुम्ही चांगलं नोट डाऊन करून घ्या. यू नोट डाऊन इच अँड एव्हरी डिटेल ऑफ दिस. ठीक आहे, चलो. ओके, वेलकम. आपण बघत होतो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, काय एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ई, ऑब्विसली. तर मी जेव्हा एनर्जी म्हणतोय, आय मीन बाय टोटल एनर्जी. ठीक आहे, एनर्जी किती आहे इलेक्ट्रॉनची? -z²e⁴m/8 ε0²
एच स्क्वेअर. ओके, आणि हे 1/n स्क्वेअर. बट हे झेड स्क्वेअर पण बाहेर आणतो. बर, मी असं लिहिलं होतं हे मागच्या क्लासमध्ये, आठवत आहे? ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं कॉन्स्टंट आहे ना, ही टर्म सगळी कॉन्स्टंट आहे. बर, मग ई आणि ह्याचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे, ई आणि झेड स्क्वेअर डायरेक्ट प्रपोर्शन आहे, ई आणि एन स्क्वेअर डायरेक्ट प्रपोर्शन आहे. बर, मी तुम्हाला या सगळ्यांच्या व्हॅल्यूज पण तुम्हाला सांगितल्या होत्या, काय ई, एम, एप्सिलॉन नॉट आणि एच सी. ह्या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू डंप केल्या ह्याच्यात. तर याची व्हॅल्यू, ई ची व्हॅल्यू काय येते? दिस एंटायर थिंग बिकम्स, याची व्हॅल्यू येते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येते 13.6. किती येते? 13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. कशामध्ये आलं हे? जूल मध्ये नाही, लक्षात घ्या. ही एनर्जी कशामध्ये आली? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आली. अच्छा, तुम्हाला माहिती आहे कसं कन्वर्ट करायचं. हे पाहिजे असेल तर एज अ एक्सरसाइज तुम्ही हे व्हॅल्यूज ऍक्च्युअली टाकून बघा. त्याला ते जूल मध्ये येतील ना, तर त्यातला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करा. कसं करायचं कन्वर्ट? डिवाइड बाय 1.6 × 10⁻19 कूलम. -19 या फॅक्टरने डिवाइड करायला तुम्हाला काय येईल? असं व्हॅल्यू येईल. बर, आता मला एक सांगा, एका हे काय आहे? ई काय आहे? ई एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन आहे. अच्छा, म्हणजे मला असं म्हणता येईल का की ही एनर्जी त्या ऑर्बिट मध्ये असलेल्या, इट इज बेसिकली एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. झेड काय आहे? त्या पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये असलेले नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे, आणि एन काय आहे? त्या ऑर्बिटचा नंबर, पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट वगैरे, त्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं सुद्धा म्हणतोय. ओके, तर मला एक सांगा, या एनर्जीवरनं मला एक अशी रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम काढता येईल का? त्याला म्हणतात एनर्जी डायग्राम. त्याला काय म्हणतात? एनर्जी डायग्राम. तर एनर्जी डायग्राम कशी काढता येईल? बघा, मी काय करतो, ही अशी बेसिकली ही रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे. ठीक आहे, ओके, ह्याला काय म्हणतो मी? n = 1. ह्याला काय म्हणतो मी? n = 1. अच्छा, किंवा इथं नाव देतो n = 1. पहिला शेल आहे. आता ह्याची एनर्जी किती असणार आहे? ह्याची एनर्जी असणार आहे -13.6 झेड स्क्वेअर ना. तुम्हाला हे कळतंय का? 13.6 झेड स्क्वेअर. हे काय? -13.6 झेड स्क्वेअर. काय आहे ही एनर्जी ऑफ दिस पर्टिक्युलर. आता पुढे ही सेकंड एनर्जी लेवल, विच इज n = 2, म्हणजे दुसरा ऑर्बिट. आता ह्याला नावं द्यायची वेगळ्या वेगळ्या पद्धतीत, अजून काही पद्धतीत सांगतो तुम्हाला पुढे. काय? लेट अस कॉल इट E1. हे काय आहे? E2. आता E2 काय आहे मला सांगा? हे n = 2 आहे ना, म्हणजे हे किती? 4 येईल. 2 स्क्वेअर 4. म्हणजे ह्याला मी 4 ने डिवाइड करू का? 4 ने डिवाइड करू, काय येईल? 4 त्रिक 12. एक मिनिट, -4 त्रिक 12 कळतंय, आणि 4 चौक 16. ठीक आहे, झेड स्क्वेअर असं लिहू मी. सगळ्या व्हॅल्यू इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये बघा, या EV मध्ये सगळ्या व्हॅल्यू. अच्छा, 3.4 EV आलं. अच्छा, पुढे ही झाली सेकंड एनर्जी लेवल. ह्याला म्हणतात दुसरा एनर्जी लेवल, सॉरी तिसरा एनर्जी लेवल, थर्ड ऑर्बिट. ह्याला काय म्हणू? E3. ओके, आता E3 काय करू मी? या ठिकाणी काय टाकू? n = 3 टाकलं तर 9 झालं ना. ह्याला 9 ने डिवाइड करा, काय होतं? 9 × 9, 9 × 4 = 13, 9 × 5 = 45. कळतंय? 1 झाला. ओके, ठीक आहे, 1.5 झेड स्क्वेअर. अरे कळतंय तुम्हाला? ही झाली n = 3. बर, ही झाली पुढची एनर्जी लेवल. हे n = 4. डू यू अंडरस्टँड दिस? हे झालं n = 4. हे झालं, याची एनर्जी काय? सरचे E4. n = 4 टाका. 16 ने डिवाइड केलं ना. 16 ने डिवाइड केलं म्हणजे किती झालं हे? 0.7 नाही, 0.8. 28 असे 2 आणि 8 85 झेड स्क्वेअर, किंवा 0.84 0.85. एनिवे, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. चलो ठीक आहे, अजून असं करता येईल. असं किती काढता येईल? ऍट टिल n = इन्फिनिटी. n = इन्फिनिटीला काय असणार एनर्जी?
ई इन्फिनिटी किती असणार? एन इक्वल टू इन्फिनिटी ठेवा, इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी डिवाइड करा इन्फिनिटी, झिरो येईल, एनर्जी झिरो. हे तुम्हाला कळतंय का? म्हणजे लक्षात घ्या एखाद्या इलेक्ट्रॉनची एनर्जी झिरो होणं म्हणजे काय? तो इन्फिनिटीला जाणं म्हणजे बेसिकली तो त्या न्यूक्लियसच्या चंगुलपासनं छूट गया. हा हिंदी, त्या न्यूक्लियसच्या कंट्रोल पासून तो पळून गेला. तुम्हाला कळतंय का? दिस एनर्जी लेवल डायग्राम फॉर, हे कोणाचं डायग्राम आहे? दिस इज फॉर एनी हायड्रोजन लाईक ॲटम. दिस इज फॉर एनी हायड्रोजन लाईक ॲटम. लक्षात घ्या आपण हे जे काही सगळं शिकायला जे सगळे फॉर्म्युले बोअर्सचं जे सगळं थिअरी आहे हे कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? इट इज ऍप्लिकेबल फॉर हायड्रोजन लाईक ॲटम्स, ते इनिशियल ॲटम्स. हा, व्हॉट अबाउट द फ्युचर नेक्स्ट ॲटम्स? पिरियडिक टेबल म्हटलं पुढच्या ॲटम्सचं काय? तर त्या पुढच्या ॲटम्सना हे एक्झॅक्टली आहे तसं लावता येत नाही. देर इज अ रिझन वाय दिस इज सो. ते आपण ह्याच्या डीमेरिट मध्ये बघूया, थिअरीच्या डीमेरिट मध्ये बघूयात. ओके, सो दिस इज फॉर हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, ती पहिले 3-4 एलिमेंट्स. कळतंय? बर, ही काय आहे? एनर्जी लेवल डायग्राम. अच्छा, आता एनर्जी लेवल डायग्राम तर झाली, बरोबर आहे. पुढे काय? फॉर हायड्रोजन. आता थोडं स्पेसिफिक बोलूयात. आता फॉर हायड्रोजन, ओके, मला सांगा फॉर हायड्रोजन झेड इक्वल टू 1 ना? झेड इक्वल टू 1 फॉर हायड्रोजन. हा, मग हायड्रोजन साठी ही डायग्राम कशी येईल? बघा, हे एन इक्वल टू 1 आणि E1 काय लिहू मी आता? फक्त -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ते झेड स्क्वेअर म्हणजे झेडची व्हॅल्यू 1च आहे. पुढे हे काय आहे? E2 काय आहे? -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे झालं सेकंड ऑर्बिट, हे झालं थर्ड ऑर्बिट, हे झालं E3, हे झालं -1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे झालं E4, हे झालं किती आहे? -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि हे असं दिस कॅन बी रिटन अप टू n इक्वल टू इन्फिनिटी आणि E इन्फिनिटी किती आहे? 0. दिस इज फॉर हायड्रोजन स्पेसिफिक. काय वेगळं केलं नाही, z इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं. ओके, दिस इज वन वे यू राईट इट. व्हॉट इज n? प्रिन्सिपल क्वांटम नंबर और फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट, इन्फिनिट ऑर्बिट. ओके, ह्याला अजून एक नाव नॉमेनक्लेचर कसं करता येईल? ह्याला आपण म्हणतो के शेल, ह्याला म्हणतो के शेल, ह्याला म्हणतो एल शेल, ह्याला म्हणतो एम शेल, KLMN. ओके, या शेलची नाव आहेत. के शेल, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती असणार हे. अच्छा, पुढे देर इज वन मोर वे. दिस इज नेम्ड, याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो ग्राउंड स्टेट. वी कॉल दिस एज ग्राउंड स्टेट. याला काय म्हणतो? ग्राउंड स्टेट. अँड व्हॉट इज दिस? ओके, एक काम करतो, इथे जरा क्लस्टर झालंय, इथे लिहितो. हे काय झालं? ग्राउंड स्टेट. कळतंय? हे काय आहे? ही एनर्जी लेवलला काय म्हणतो? याला म्हणतो फर्स्ट एक्साइटेड स्टेट. याला काय म्हणतो? फर्स्ट एक्साइटेड स्टेट. याला म्हणतो सेकंड एक्साइटेड स्टेट. अरे तुम्हाला कळतंय? हे झाले थर्ड एक्साइटेड स्टेट. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? बघा, म्हणजे हा, हे झालं KLMN, हे तर नावं झालीच. हा, हे काय आहे? फर्स्ट ऑर्बिट ला ग्राउंड स्टेट, सेकंड ऑर्बिटला आपण म्हणतो किंवा सेकंड एनर्जी लेवलला म्हणतो फर्स्ट एक्साइटेड स्टेट. लक्षात घ्या, आय कॅन से nth ऑर्बिट, आय कॅन से nth ऑर्बिट ॲज, काय लिहू मी तर? nth ऑर्बिट इज -13.6 बाय n² इलेक्ट्रॉन व्होल्ट असं म्हणू का मी? एनर्जी ऑफ nth ऑर्बिट किती आहे? -13.6 बाय n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि व्हॉट इज दिस? दिस इज n-1th एक्साइटेड स्टेट असं म्हणू का मी त्याला? अरे कळतं तुम्हाला? राईट, दॅट्स इट. ओके, मग पुढे बघू ट्रान्झिशन. जे आपण जे म्हणलं की इलेक्ट्रॉन काय होतं?
If electron absorbs energy, it excites from its parent from its ground state to excited state. कळतंय? When electron de-excites from the excited state back to ground state, इलेक्ट्रॉन काय करतो, तो जो एक्सेस एनर्जी त्यांनी घेतली होती ती एक्सेस एनर्जी एमिट करतो इन फॉर्म ऑफ फोटॉन. आणि आपण म्हटलं दॅट इज द व्हेरी रिझन आपल्याला लाईट दिसतो आहे. हे सगळं लाईट, व्हॉट एव्हर सोर्स ऑफ लाईट यू आर सीइंग अराउंड, ऑल दॅट इज बिकॉज ऑफ excitation of electrons which are they are leaving the photons. अच्छा, बघा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे सगळे नॉमेनक्लेचर माहिती पाहिजेत. n इक्वल टू 1 2 3 4 KLMN किंवा हे एक्साइटेड स्टेट वाले. यू शुड नो ऑल दिस नॉमेनक्लेचर्स. अच्छा, आता पुढे डिस्कशन करूया अजून. बघा what happens, let us see what happens when electron de-excites. बघा समजा इलेक्ट्रॉन N2 पासून इथं आला किंवा थर्ड ऑर्बिट पासून फर्स्टला आला किंवा फोर्थ वरनं फर्स्टला आला किंवा आपण काय म्हणू इन्फिनिटी पासून फर्स्टला आला. अरे कळतंय? हे काय झालं, ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर स्टेट्स टू ग्राउंड स्टेट. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? हा, हे असं जर झालं तर काय होईल, अशा प्रकारचे जे ट्रान्झिशन्स आहेत. बघ आपण थोडं जनरलाइज केलं. मग अशी तुम्हाला काय सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन आता डी-एक्साइट झाला की एक्सेस एनर्जी सोडणार बाहेर. बर, हा एक्सेस एनर्जी सोडणार, ती किती एनर्जी सोडणार, सोडलेली एनर्जी इक्वल टू एक्सेस ऑफ द एनर्जी. सपोज इफ electron de-excites from mth orbit to nth orbit, de-excites from mth orbit to nth orbit ला आला तर किती एनर्जी सोडणार तो बाहेर. द एनर्जी एमिटेड इज इक्वल टू em मायनस en. असं लिहू का मी? हे बघितलंय मागच्या वेळेला आपण. मला असं एक क्वेश्चन आलं, पण ई काय आहे, व्हॉट इज ई? ई आहे एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज एमिटेड. पण मला सांगा फोटॉनची एनर्जी किती आहे? जर फोटॉन सोडलेला फोटॉनचा लॅम्बडा असेल तर ह्याची एनर्जी काय पाहिजे, hc बाय लॅम्बडा इज इक्वल टू एनर्जी ऍट mth ऑर्बिट. हा फॉर्म्युला घेऊ का मी? एनर्जी ऍट mth ऑर्बिट म्हणजे एनच्या ठिकाणी m स्क्वेअर मिळेल ना. हा, आणि एनर्जी ऍट nth ऑर्बिट मध्ये n ची व्हॅल्यू nच असणार आहे. कळतंय का? बाकी सगळं तरी व्हॅल्यू सेम आहेत. मग ज्या सगळ्या गोष्टी सेम आहेत त्याला कॉमन बाहेर काढा. असं लिहू का मी याला? मायनस e⁴m अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर आणि इथं z स्क्वेअर बाय 1 अपॉन m स्क्वेअर मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. असं लिहू का? ही अख्खीच्या अख्खी टर्म दोन्ही टर्म्स मधनं बाहेर कॉमन काढली मी. कळतं तुम्हाला? अच्छा, आता हे मायनस साइन आहे, आत घालतो मी याला आणि हे hc खाली घेतो. असं लिहू का मी? 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू e⁴m बाय 8 h³ एप्सिलॉन नॉट स्क्वेअर. काय केलं मी? या hc ला खाली नेलं आणि हे z स्क्वेअर ठेवतो आणि हे मायनस मुळे इथलं पलटी करतो. 1 अपॉन n स्क्वेअर मायनस 1 अपॉन m स्क्वेअर. असं करू का मी हे? हा, असं करायचं कारण काय बघा, ही जी टर्म आहे सगळे कॉन्स्टंट्स आहेत, सगळे कॉन्स्टंट्स. हा, या सगळ्या कॉन्स्टंटला एका कॉन्स्टंटने रिप्लेस केला पण r. मग असं लिहू का हे rz स्क्वेअर 1 अपॉन n स्क्वेअर मायनस 1 अपॉन m स्क्वेअर. व्हॉट इज दिस? 1 अपॉन लॅम्बडा. हा r माणूस काय आहे? हु इज दिस r? बघा, दिस r इज नथिंग बट दिस r इज कॉल्ड एज रेडबर्ग्स कॉन्स्टंट. रेडबर्ग्स कॉन्स्टंट. ओके, त्याची व्हॅल्यू असते, या रेडबर्ग्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 1.097 इंटू 10 टू पॉवर 7 मीटर इनवर्स. 10 टू पॉवर 7 मीटर इनवर्स. कशाची व्हॅल्यू आहे ही? रेडबर्ग्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? अच्छा, आता लेट मी टेक यू टू दिस टेबल. आता हे जे काय ट्रान्झिशन होतंय, हे जे काय तुम्हाला दाखवलं इथं मी,
हे एक सेट ऑफ ट्रान्झिशन झालं. ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं, इलेक्ट्रॉन इज ट्रान्झिटिंग फ्रॉम 2 to 1, 3 to 1, 4 to 1, इन्फिनिटी टू 1. अच्छा, इलेक्ट्रॉन कॅन ट्रान्झिट फ्रॉम 3 to 2, 4 to 2, इन्फिनिटी टू 2. कळतंय? हा, तर आपण हे सगळ्या सिरीजच्या ह्याच्या काही ट्रान्झिशन्सच्या काही कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीज वन बाय वन बघूयात. सगळे लक्ष द्या, वन बाय वन बघूयात. लेट अस सी दिस फर्स्ट कॅटेगरी. तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवलेली आहे मी, आणि त्यासाठी एक मी टेबल बनवलाय. लेट अस कॉल इट फर्स्ट कॅटेगरी ऑफ ट्रान्झिशन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, या पहिल्या कॅटेगरीच्या ट्रान्झिशन मध्ये जेव्हा द डेस्टिनेशन शेल, बघा, इलेक्ट्रॉन डी एक्साइटिंग फ्रॉम mth टू nth, फ्रॉम mth टू nth. ओके, या पहिल्या कॅटेगरीमध्ये n ची व्हॅल्यू ही 1 फिक्स करून टाकू. n ची व्हॅल्यू 1 घेऊन टाकू, म्हणजे तो m कुठला, m एवढा कुठला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, या अशा सिरीजला म्हणतात लायमन सिरीज. त्याला काय म्हणतात? लायमन सिरीज. लायमन सिरीज मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे? 1. m ची व्हॅल्यू किती आहे? इट कॅन बी 2, 3, 4, 5, वॉट एव्हर. दिस कॅन बी 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. अरे कळतंय? बर, लेट अस सी सिरीज लिमिट. व्हॉट डू यू मीन बाय सिरीज लिमिट? सिरीज लिमिट मला सांगा, जितकं ट्रान्झिशन जास्त तितकी एनर्जी सोडलेली जास्त, आणि जितकी जास्त एनर्जी सोडली जाईल तितकी लॅम्बडा कमी. लक्षात घ्या, एनर्जी जास्त तेव्हा लॅम्बडा कमी ना. तुम्हाला कळतंय? अच्छा, म्हणजे जितकं ट्रान्झिशन जास्त तितका लॅम्बडा कमी. मासा लिहू का मी? मला फॉर लॅम्बडा मिनिमम m ची व्हॅल्यू किती पाहिजे? इन्फिनिटी. फॉर लॅम्बडा टू बी मॅक्सिमम m ची व्हॅल्यू किती पाहिजे? 2. अरे कळतं तुम्हाला कळतंय का? मग आता लॅम्बडा मिनिमम आणि लॅम्बडा मॅक्सिमम मला काढता येईल का बघा मला. इनफॅक्ट मी याच्यामध्ये अजून एक कॉलम जोडून टाकतो. आय कॅन जस्ट राईट इट हिअर की लॅम्बडा मॅक्स, ओके, आणि लॅम्बडा मिनिमम. हा, दोन्हीचं आपण नॅनोमीटर मध्ये घेऊ. युनिट दोन्हीचं काय घेऊ? नॅनोमीटर मध्ये घेऊ. ओके, हा, मला सांगा लॅम्बडा मिनिमम काय येणार? सांगा मला, लॅम्बडा मिनिमम किती येणार? ह्याच्यामध्ये टाका व्हॅल्यू. काय, व्हॉट कॅन राईट? लॅम्बडा मिनिमम साठी काय लिहू मी इथं? बघा, आर. आर ची व्हॅल्यू ही आहे, ही सोडून टाका. दिस इज ऑलमोस्ट 1. डायरेक्टली टेक दिस 10 to power 7 z square. आता लेट्स डू दिस कॅल्क्युलेशन फॉर हायड्रोजन. दिस इज फॉर हायड्रोजन. ओके, फॉर हायड्रोजन. ठीक आहे ना. म्हणजे z ची व्हॅल्यू आहे 1. ओके, बघा, 1/n². n ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1/n² मायनस 1/m². लॅम्बडा मिनिमम साठी m ची व्हॅल्यू किती पाहिजे? इन्फिनिटी. ट्रान्झिशन हे टू हे घेतो ना मी, आणि mth टू nth करतोय मी, म्हणजे हे इन्फिनिटी स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं? 0 झालं बेसिकली. दिस इम्प्लाइज लॅम्बडा मिनिमम किती आहे? ही टर्म 0 झाली, ही 1च आहे. लॅम्बडा मिनिमम 10 to power -7 मीटर. अरे 10 to power -7 मीटर. अच्छा, पण मला तरी माहिती आहे 10 to power -9 मीटर म्हणजे काय असतं? 1 नॅनोमीटर ना. म्हणजे हे लिहिता येईल का? कॅन आय राईट दिस ॲज 100 नॅनोमीटर? कॅन राईट दिस ॲज 100 नॅनोमीटर. अच्छा, मला सांगा 100 नॅनोमीटर ह्याची मिनिमम व्हॅल्यू आहे. अच्छा, व्हॉट अबाउट मॅक्सिमम व्हॅल्यू? बघा, आय कॅन राईट 1/लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 10 to power 7. बोला, 10 to power 7 1/n². n ची व्हॅल्यू 1 मायनस 1/m². m ची व्हॅल्यू 2 मॅक्सिमम साठी. 2 चा स्क्वेअर. अच्छा, हे काय झालं सांगा मला? हे 1 - 1/4 झालं, म्हणजे 4 - 1 3/4 झालं. 3/4 म्हणजे 4/3. हे काय झालं? लॅम्बडा मॅक्स. उलटा केलं. एक मिनिट. 1 - 1/4 मेक्स इट 3/4. हे झालं 3/4. उलट केलं 4/3 म्हणजे 1.33. 1.33 इंटू 10 to power -7 मीटर. अरे कळतंय? दिस इज इक्वल टू
133 नॅनोमीटर. अरे किती आलं? 133.33 आहे पुढे, सोडा. 133 नॅनोमीटर. अच्छा, मला सांगा ही रेंज, अशा प्रकारची वेव्हलेंथची रेंज कुठे येते? कशामध्ये येते अशा प्रकारची वेव्हलेंथची रेंज? अरे ही रेंज तरी कशामध्ये येईल? ही रेंज तरी तुम्हाला कुठे मिळेल? ही रेंज तरी युव्ही झाली ना. बघा, दिस इज इन अल्ट्राव्हायोलेट रिजन. कुठल्या रिजन मध्ये आहे हे? अल्ट्राव्हायोलेट. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय हे? बघा. अच्छा, ह्याला काय म्हणतो आपण? लायमन सिरीज. हा कुठला रिजन मध्ये? युव्ही रिजन. युव्ही रिजन, अल्ट्राव्हायोलेट रिजन. बघा. दुसरा, लेट अस सी बाल्मर सिरीज. पुढच्या सिरीजला ते सगळे सायंटिस्ट नाव आहेत. बाल्मर सिरीज. व्हॉट इज बाल्मर सिरीज? In Balmer series, the transition occurs from 3 to 2, 4 to 2 आणि infinity to 2. ह्याला काय म्हणलं आपण? लायमन सिरीज. ह्याला आता म्हणूयात बाल्मर सिरीज. अच्छा, बाल्मर सिरीज मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे? n ची व्हॅल्यू m to n ना, म्हणजे डेस्टिनेशन ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. डेस्टिनेशन आहे 2. अच्छा, आणि स्टार्टिंग पॉइंट कुठं आहे? इट कॅन बी 3, 4, इन्फिनिटी, एनिथिंग. It can be 3, 4, 5. It can be up to anything up to infinity. अरे कळतंय? Let us go. Let us say lambda, minimum lambda. Minimum lambda म्हणजे maximum transition. Maximum transition एवढा येतं ना, म्हणजे maximum transition साठी m ची व्हॅल्यू इन्फिनिटी पाहिजे आणि लॅम्बडा मॅक्स m ची व्हॅल्यू काय पाहिजे? 3 पाहिजे. छोट्यातलं छोटं 3 ते 2 ट्रान्झिशन. कळतंय? ओके, मग लॅम्बडा मिनिमम किती येईल सांगा मला? लॅम्बडा मिनिमम किती येईल? कुठं ना कुठे ट्रान्झॅक्शन व्हायला लागलंय. आता डेस्टिनेशन किती आहे? एन ची व्हॅल्यू तर 2 आहे. 2 चा स्क्वेअर झाला. आणि हे किती आहे? इन्फिनिटी स्क्वेअर. कळतंय? हा, म्हणजे लॅम्बडा मिनिममची व्हॅल्यू किती आहे? हे तर 0 झालं, हे 1/4 झालं. उलट केलं म्हणजे हे काय झालं? 4 × 10⁻⁻7 मीटर. म्हणजे हे झालं 400 नॅनोमीटर. काय झालं? व्हॉट इज दिस व्हॅल्यू? 400 नॅनोमीटर. ही झाली लॅम्बडा मिनिमम. अरे कळतं तुम्हाला? 400 नॅनोमीटर. बर, मॅक्सिमम काढा. मॅक्सिमम काय होतं? सगळेजण कॅल्क्युलेशन करा. मॅक्सिमम, हा मॅक्सिमम बघा, एन ची व्हॅल्यू किती आहे? एन ची व्हॅल्यू आहे 2. हे 2 स्क्वेअरच आहे, पण एम ची व्हॅल्यू तर 3 ते 2 आहे. म्हणजे हे झालं 3 स्क्वेअर. 1/4 - 1/9 मेक्स इट 5/36. 36/5. 36/5 म्हणजे किती? 5 × 35, 5 × 2 = 10 × 10⁻⁻7 मीटर. कळतंय का? म्हणजे झालं हे 720 नॅनोमीटर. किती झालं हे? 720 नॅनोमीटर. अच्छा, मला सांगा आपली विजिबल रेंज किती असते? आठवा, 350 ते 700 नॅनोमीटर ना. बघा, 350 ते 700 नॅनोमीटर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये येत आहे. म्हणजे बाल्मर सिरीज कशामध्ये येते? विजिबल रेंज मध्ये येते. अरे झेपतायत का तुम्हाला? म्हणजे आपल्याला बाल्मर सिरीजच्या लाईन्स ज्या दिसतील स्पेक्ट्रम मध्ये, लाईन ज्या काय दिसतील बाल्मर सिरीजच्या, त्या नेकेड आईजने दिसतील आपल्याला. लायमन सिरीज दिसणार नाही नेकेड आईजने, कारण ते युव्ही रिजन मध्ये अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टर्सने डिटेक्ट करावं लागेल. अच्छा, ओके. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पॅश्चन सिरीज. द थर्ड सिरीज आहे पॅशन. PASCHEN. बेसिकली तो उच्चार वेगळा आहे, पूर्ण जर्मन नाव आहे, पण आपण आपल्या पद्धतीने करू पॅशन म्हणून. चला, पॅशन सिरीज. एनिवे, पॅशन सिरीज मध्ये आता डेस्टिनेशन आहे n = 3. म्हणजे मिनिमम कुठनं होणार? म्हणजे 4 to 3 इज द लीस्ट ट्रान्झिशन. आणि मॅक्सिमम ट्रान्झिशन किती आहे? इन्फिनिटी टू 3. ह्याला काय म्हणतो आपण? पॅश्चन सिरीज. पॅश्चन सिरीज. अरे कळतं तुम्हाला? बोला, पॅशन सिरीज मध्ये डेस्टिनेशन ऑर्बिट कुठलं आहे? n = 3 आहे. अच्छा, आणि गंतव्यस्थान डेस्टिनेशन तरी 3 आहे. कुठनं येऊ शकतं ट्रान्झिशन? चालू कुठनं होऊ शकतं? इट कॅन बी फ्रॉम 4, 5, 6 डॉट इन्फिनिटी. अच्छा, मला सांगा लॅम्बडा मिनिमम म्हणजे व्हेरी लार्जेस्ट ट्रान्झिशन. लार्जेस्ट ट्रान्झिशन म्हणजे काय? इन्फिनिटी टू 3 ना. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटी. आणि
लॅम्बडा मॅक्सिमम म्हणजे कमीत कमी ट्रान्झिशन. कमीत कमी ट्रान्झिशन कुठं होऊ शकतं? 4 to 3 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आहे? 4 to 3. अरे कळतं तुम्हाला काय म्हणतोय मी? अच्छा, मग हे मिनिमम आणि मॅक्सिममची व्हॅल्यू काढा. काय काढता येईल? डस्टर मिनिममची काढा, मॅक्सिममची काढा. काय करता येईल बोला? मिनिमम साठी एन ची व्हॅल्यू किती आहे? 3. हे 3 स्क्वेअर झालं. ओके. आणि मॅक्सिममची व्हॅल्यू आहे म्हणजे हे असं आले व्हॅल्यूज. ओके. आता मिनिमम साठी काय लिहू मी? हे 9 ना, म्हणजे दिस बिकम्स 900 नॅनोमीटर. हे 9 झालं ना, उलट गेलं. अरे कळतंय? डायरेक्ट लिहू का 900 नॅनोमीटर? इथं काय झालं? 1/9 - 1/16 म्हणजे 16 - 9 बिकम्स 7. 7/144. 7 दुणे 14. 16 9 44 ना. 7 दुणे 14. 20.35 काहीतरी आलं. म्हणजे किती होतं? 250 नॅनोमीटर. हे काय आलं? अशी काहीतरी व्हॅल्यू होती. ही अप्रॉक्सिमेट करतोय मी. डू यू अंडरस्टँड? ओके. म्हणजे त्याची मिनिमम व्हॅल्यू किती आली मला सांगा? लॅम्बडा मिनिमम किती आला? 900 ना नॅनोमीटर. आणि लॅम्बडा मॅक्सिमम किती आहे? 2050 नॅनोमीटर. अच्छा, बघा हा कुठला रिजन आला? हा व्हिजिबलच्या पुढचा आहे. पुढचा म्हणजे कुठला? लॅम्बडा जास्त ना व्हिजिबल पेक्षा, म्हणजे दिस बिकम्स इन्फ्रारेड. काय झालं? हे इन्फ्रारेड लाल कडे चाललं ना, लाल. ओके, इन्फ्रारेड. कळतंय? चौथा सिरीज आहे ब्रॅकेट सिरीज. याचं स्पेलिंग ब्रॅकेट डबल टी आहे. BRACKET. BRACKET ब्रॅकेट. ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीज मध्ये काय होतं? ट्रान्झिशन अकर्स फ्रॉम डेस्टिनेशन ऑर्बिट इज n = 4. डेस्टिनेशन किती आहे? n = 4. अच्छा, चालू कुठनं होऊ शकतं? 5 6 अप टू फ्रॉम इन्फिनिटी टिल फ्रॉम इन्फिनिटी. अच्छा, लॅम्बडा मिनिमम कधी होतो? जेव्हा मॅक्सिमम ट्रान्झिशन होतं. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती पाहिजे? इन्फिनाइट पाहिजे. आणि लॅम्बडा मॅक्सिमम कधी होतं? जेव्हा एम ची व्हॅल्यू कमीत कमी पाहिजे, जी 5 आहे. कळतंय? अच्छा, काढा हे व्हॅल्यूज. याचं काय करता येईल? हे व्हॅल्यू किती आहे? एन ची 4 स्क्वेअर. हे झाले 4 स्क्वेअर आणि हे 5 स्क्वेअर. हे काय झालं? 16. दिस बिकम्स 1/16. सॉरी 1/16 नाही, 16 वरती गेलं म्हणजे 1600 नॅनोमीटर. कळतंय? आणि मॅक्सिमम काय झालं? हे 1/16 1/16 प्लस 1/25 म्हणजे 25 - 16 9. 9/25 × 16 किती झालं? 25 × 16 किती झालं? 16 × 5 80. 16 × 32 40. 400. 400च्या उलट करा. नाही सॉरी, 400/9 करा. 9 चौक 36. 9 चौक 36. 36 4 44.44 असं काहीतरी रिकरिंग येऊन जातील. बघा असं आहे. तर हे काय येतं? हे बेसिकली 4444 नॅनोमीटर. कॅल्क्युलेशन एकदा चेक करा, तुम्ही मॅनेज करा ते. तुम्ही पण स्वतः चेक करा. मिनिमम किती पाहिजे? 1600 नॅनोमीटर. आणि मॅक्सिमम काय पाहिजे? 444 नॅनोमीटर. नाही, नॉट ट्रिपल, 4 × 4 नॅनोमीटर. 444 म्हणजे विजिबल होऊन जाईल ते. कळतंय? ही ती सिरीज आहे. आता हे पण दिस इज गोइंग इनटू अगेन इन्फ्रारेड. अजून फारदर चालला इन्फ्रारेड मध्ये. ओके. आणि लास्ट सिरीज आहे फंड सिरीज. ह्याला पी फंड. पी अगोदर सायलेंट असतो, त्याला फंडच म्हणतात. पी न्यूमोनिया म्हणत नाहीत. न्यूमोनिया मध्ये पण पी सायलेंट असतो ना, असं पी सायलेंट आहे. फंड सिरीज. फंड सिरीज मध्ये काय होतं? हे काय होतं? ब्रॅकेट होतं ना. हॅलो, ब्रॅकेट सिरीज होती. फंड मध्ये काय होतं? डेस्टिनेशन असतं 5. डेस्टिनेशन काय असतं?
5. बघा म्हणजे डेस्टिनेशन असतं 5 आणि चालू कुठं होऊ शकतं ट्रान्झिशन 6 7 फ्रॉम इन्फिनिटी. ओके, लॅम्डा मिनिमम म्हणजे मॅक्सिमम ट्रान्झिशन, म्हणजे एम ची व्हॅल्यू काय पाहिजे इन्फिनिटी, आणि लॅम्डा मॅक्सिमम म्हणजे मिनिमम ट्रान्झिशन, एम ची व्हॅल्यू किती पाहिजे 6. अच्छा, काढाय व्हॅल्यू, काय होतं हे कॅल्क्युलेशन करा हे. एन ची व्हॅल्यू आहे 5, 5 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर. ओके, हे काय झालं 25, हे झालं 2500 नॅनोमीटर, 2500 नॅनोमीटर. ओके, माझ्या मते हे बहुतेक थोडं चुकलं, एकदा चेक करावं लागेल. ही व्हॅल्यू एकदा चेक करायला लागेल. ही व्हॅल्यू अशी बघा, आय विल चेक, तुम्ही पण चेक करा. पहिल्यांदा हे बघू, हे काय 1/25 प्लस 1/36, 36 मायनस 25 किती झालं 1, आणि हे 11, 36 मायनस 25 झालं 11. 11/36 इंटू 25. ओके, हे उलट केलं, 36 इंटू 25 25 150, 25 75 85 90 बाय 11. हे काय झालं 11 8 88 2 11 1 11 81. ओके, पॉइंट 11 8 88 81.8 काहीतरी. म्हणजे दिस बिकम्स 8180 नॅनोमीटर. ह्याची लिमिट काय ती 8180. ठीक आहे ना. ओके, हे काय झालं, दिस इज फार इन्फ्रारेड, एकदम इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह रेडिओ वेव्हला गेलं ते. अरे तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे. ओके, हे कॅल्क्युलेशन चेक करू. ते कॅल्क्युलेशनला काय होतं, हे ही व्हॅल्यू होती 4, ही व्हॅल्यू होती, हे 4 स्क्वेअर होतं, आणि हे होतं 5 स्क्वेअर होतं ना हे. त्या व्हॅल्यूसाठी चेक करतोय बरं का मी. काय होतं हे, दिस बिकम्स 25 16 ना, 25 मायनस 16 किती आहे 16 9 9 बाय 25 इंटू 16 685 16 2 32 आणि 32 आणि 8 40. ओके, म्हणजे 400/9 उलट केलं ना, 400/9 4 9 36 36 4 4 9 36. ओके, 99. अरे ते कुठनं दिलं मी, एक मिनिट, 9 चौक 36, सॉरी 36, आणि हे 4 9 चौक 36 36 परत 4 झाले 0 4 4. ओके, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे, हेही बरोबर आहे. यप, इंटरसेक्शन कसं काय याच्यामध्ये ठीक आहे, एकदा मी पण चेक करतो. ठीक आहे, या व्हॅल्यूज तुम्हाला काही पाठ करायची गरज नाहीये. तुम्हाला हे व्हॅल्यू पाठ करायचं नाहीये, तुम्हाला फक्त काय माहिती पाहिजे, दिस यू शुड नो. काय आहे ही व्हिजिबल रेंज. व्हिजिबल रेंज किती असती, अंदाजे 350 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर पर्यंत असते व्हिजिबल रेंज. कळतंय. ज्याचा लॅम्बडा या व्हिजिबल रेंज पेक्षा कमी, त्याची एनर्जी जास्त वाले ना, ते म्हणजे काय अल्ट्राव्हायोलेट. ज्याचा लॅम्बडा ह्याच्यापेक्षा जास्त, ते झाला इन्फ्रारेड. हे परत जास्त इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड. कळतं तुम्हाला. अच्छा, तुम्हाला काही व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठली सिरीज म्हणजे कुठलं ट्रान्झिशन. फॉर एक्झाम्पल उद्या म्हणलं मी, व्हॉट इज फाइंड वेवलेंथ ऑफ थर्ड लाईन ऑफ बाल्मर सिरीज. फाइंड वेवलेंथ ऑफ थर्ड लाईन ऑफ बाल्मर सिरीज. अच्छा, मला सांगा थर्ड लाईन ऑफ बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज, सगळ्यात पहिला बाल्मर सिरीज डोक्यात क्लिक झालं पाहिजे. बाल्मर सिरीज म्हणजे डेस्टिनेशन, एन ची व्हॅल्यू 2. पहिली लाईन कुठली असणार, ही पहिली लाईन या ट्रान्झिशनची, 4 to 2 ची दुसरी लाईन, आणि तिसरी लाईन त्यांनी विचारली म्हणजे 5 to 2. तुम्हाला काय काढावं लागेल, 5 to 2 काढावं लागेल. 5 to 2 काढावं लागेल म्हणजे एन ची व्हॅल्यू 2, एन ची व्हॅल्यू 2 आणि एम ची व्हॅल्यू 5. हे टाका, आणि हे टाकून हे टाका, आणि हे टाकून हे सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर मिळेल. तुम्हाला कळतंय का. येस. त्यामुळे तुम्हाला डोक्यात काय फिट पाहिजे, या व्हॅल्यू तुम्हाला डोक्यात नसतील तरी हरकत नाही, पण तुम्हाला डोक्यात फिट काय पाहिजे. तुम्हाला डोक्यात पाहिजे की
हे सिरीज कुठल्या सिरीजचे लिमिट्स काय आहेत, डेस्टिनेशन ऑर्बिट कुठलं आहे, आणि हे असे त्याच्या पुढचे ऑर्बिट्स जे तिथनं ट्रान्झिशन होणार आहे. डू यू अंडरस्टँड दिस? आणि ही डायग्राम डोक्यासमोर पाहिजे. हे यू शुड नो. इज इट अंडरस्टूड टू यू? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या चॅप्टर ॲटॉमिक फिजिक्स मला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काय म्हटलं तर हे आहे. याच्यावर मस्त क्वेश्चन्स आहेत, भरपूर क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. अजून एक नॉमिनक्लेचर तुम्ही लक्षात ठेवा बघा. कुठल्याही सिरीज मधल्या पहिल्या लाईनला म्हणतात अल्फा लाईन. हे कुठं लिहू मी इथं खाली लिहितो किंवा हे पुसतो. कुठल्याही सिरीजच्या पहिल्या लाईनला म्हणतात अल्फा लाईन. काय म्हणतात? अल्फा लाईन. म्हणजे फर्स्ट लाईन हे काय झाली? अल्फा लाईन. सेकंड लाईनला शब्द काय असतो? बीटा लाईन. आणि थर्ड लाईनला काय असतो? गॅमा लाईन. ओके, म्हणजे जनरली हे फार कमी विचारलं जातं. एक्सरे मध्ये हे टर्मिनॉलॉजी, एक्सरे मध्ये आपण के अल्फा, के बीटा, एल अल्फा, एल बीटा, हे आपण के सिरीज, एल सिरीज आपण बघणार आहे एक्सरे मध्ये. पण हे तुम्हाला तरी माहिती पाहिजे व्हॉट इज अल्फा लाईन. मग असं जर त्यांनी म्हणलं व्हॉट विल बी वेवलेंथ ऑफ बीटा लाईन इन पॅशन सिरीज. बीटा लाईन इन पॅशन सिरीज. ओके, सगळ्यात पहिला बीटा लाईन मध्ये तुम्हाला क्लिक झाली पाहिजे. बीटा लाईन म्हणजे कुठली? दुसरी लाईन इन पॅशन सिरीज. पॅशन सिरीज म्हणजे ही सिरीज ज्यामध्ये डेस्टिनेशन काय आहे? n=3 आहे. n=3 पॅशन सिरीज. आणि तिथली तुम्हाला कुठली लाईन पाहिजे? दुसरी लाईन पाहिजे ना, बीटा लाईन पाहिजे. म्हणजे ही अल्फा झाली, ही बीटा झाली. म्हणजे 5 to 3 तुम्हाला ट्रान्झिशन करायचंय. ठेवा n=3 आणि m=5. 5 to 3 ना, m to n ना, 5 to 3 ट्रान्झिशन. आणि हे करा सॉल्व्ह, तुम्हाला लॅम्बडा मिळेल. तुम्हाला कळतंय? तुम्हाला डोक्यात तुमच्या फिट पाहिजे कुठल्या सिरीजचा कुठला स्टार्टिंग आहे. आणि पहिल्या लाईनला म्हणतो आपण अल्फा लाईन, बीटा लाईन, गॅमा लाईन. ओके, नाव कम बॅक. हे झालं हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता आठवा तुम्ही मागच्या क्लासमध्ये आपण एकदा बघितलं होतं की हायड्रोजन स्पेक्ट्रम जो होता त्या स्पेक्ट्रम मध्ये फक्त मोजक्या लाईन होत्या. फक्त काय होत्या? मोजक्या लाईन होत्या. मधल्या लाईन नव्हत्या. आठवा. आणि ह्या लाईन मधल्या लाईन का नाही आणि मोजक्याच लाईन का? का ह्याचा आन्सर ह्याच्यावरनं मिळालं. कळतंय? आपण हे जर कॅल्क्युलेशन डिटेल मध्ये सॉल्व्ह केला तर मी फक्त तुम्हाला लिमिट्स दाखवलेत ना. आता मी ह्याच्या मधल्या सगळ्या लाईन्स, सगळ्या लॅम्बडा ड्रॉ केल्या. म्हणजे बोहरनी हे सगळं कॅल्क्युलेशन बोहरनी केलं आणि बोहरनी या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या आणि ज्या काही लॅम्बडास काढल्या या सगळ्या लॅम्बडा त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसल्या, हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये प्रेझेंट दिसल्या. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? येस. त्यामुळे हे दिस वॉज अ मेजर ब्रेक थ्रू बाय नील्स बोर. येस, की त्यांनी किती परफेक्टली प्रेडिक्ट केलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम कसं आहे, एक इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी आहे एका ॲटम मध्ये. इट वॉज सच आतापर्यंतच्या म्हणजे त्या ऑब्व्हियसली बोरच्या काळापर्यंतच्या सायन्सचा मधल्या परफेक्ट त्यांनी हे अनालिसिस सांगितलं. आणि हे त्यांनी असं गणित करून हे एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व पण झालं ना. स्पेक्ट्रोमीटरने आपण एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व पण केलं की अरे या कॅल्क्युलेशन नुसार ज्या लॅम्बडा मला मिळताय तिथं त्याच लॅम्बडा मला त्या स्पेक्ट्रोस्कोप मध्ये, त्या स्पेक्ट्रम मध्ये त्याच लाईन दिसतायत आणि मधल्या लाईन दिसत नाहीयेत. बघा ना, मधली लाईन येतच नाहीये. ही जर पहिली हा जर लॅम्बडा मिनिमम असेल 100 नॅनोमीटर तर 101 नॅनोमीटर येणार नाही. त्याचा पुढचा डिस्क्रीट व्हॅल्यू येणार ना. कळतंय? आणि त्याचं कारण काय? बिकॉज द ट्रान्झिशन टेक्स प्लेस ओनली फ्रॉम अ स्पेसिफिक व्हॅल्यू टू स्पेसिफिक व्हॅल्यू. डू यू अंडरस्टँड दिस? इलेक्ट्रॉन कॅन नॉट एक्झिस्ट बिटवीन द टू ऑर्बिट्स. ओके. आता दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग प्रिन्सिपल. यातनंच प्रिन्सिपल आलं की इलेक्ट्रॉन ह्याचा अर्थ काय होतो. आता दिस इज नॉट इन युअर सिलेबस, पण जरा मला हुक्याली सांगायचे म्हणून सांगतो. इलेक्ट्रॉन जेव्हा या ऑर्बिट पासून या ऑर्बिटला ट्रान्झिट करतो आहे तेव्हा आपण आता कसं, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मी तर थांबलोय, आय एम स्टँडिंग हिअर, आणि मी थांबलोय, मला इथं जायचंय. मला इथं थांबलो आणि इथं जायचं जर असेल असं तर या दोन, हे झालं डेस्टिनेशन हे होतं आणि माझं ओरिजिनल ठिकाण इथं होतं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर कुठला तरी एखादा रिजन मानला, ऍट सम पॉइंट इन टाइम मी मध्ये पण होतो ना ट्रान्झिट करता करता. येस ऑर नो?
पण बोहरच्या थेरीच्या अनुसार असं होऊ शकत नाही. बोहर काय म्हणाला, इलेक्ट्रॉन कॅन टेक ओनली प्लेस ऑफ स्पेसिफिक रेडियस. म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्झिट इथनं इथं करतो, सेकंड ऑर्बिट मधनं पहिल्या ऑर्बिटला येतो, तेव्हा मध्ये या इलेक्ट्रॉन असा ऍक्च्युली असा येत नाही. इलेक्ट्रॉन काय होतो, इथनं आणि इथनं अपियर होतो. इट्स लाईक दॅट. ओके, मग यातनं एक ब्युटिफुल आयडिया आली, ज्याला आपण मल्टी डायमेन्शन्स, जे आपण 11 स्ट्रिंग थिअरीमध्ये 11 डायमेन्शन्स असतात, असे देर आर हिडन डायमेन्शन्स ऑन सच अ मायक्रोस्कोपिक लेवल. हो, तर ह्याची इट्स इज अ व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट. आपण हे परत कधीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गप्पा मारू याच्या. बट दिस इज बोअर्स थेअरी ऑल अबाउट. तुम्हाला कळतंय का? दॅट्स इट. दिस इज इट. ओके, हे सगळं केअरफुली लिहून घ्या. याच्यामध्ये कन्फ्युज व्हायची शक्यता आहे, पण कन्फ्युज व्हायचं काही कारणच नाहीये. मी तुम्हाला आता तुमच्या समोर लाईव्ह कॅल्क्युलेशन करून दाखवलेत. मी थोडा ह्याच्याबद्दल डाऊटफुल आहे, पण कॅल्क्युलेशन तरी सगळं बरोबर आहे. असं इंटरसेक्शन ऍक्च्युली व्हायला नको पाहिजे, नाही पाहिजे व्हायला. ओके, ठीक आहे. ओके, इथे इंटरसेक्शन दिसतंय. बरं ठीक आहे, एनिवे नेव्हर माइंड. चला, हे नीट नोट डाऊन करून घ्या. चलो बाय.